हिंगोलीत शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. माजी आमदार गोरेगावकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा. बघूया आजच्या काही ठळक बातम्या. हिंगोली विधानसभेचे 3 वेळा प्रतिनिधित्व केलेल्या माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून मागील विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. ऐनवेळी काँग्रेसने हिंगोलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यामुळे माजी आमदार गोरेगावकर यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर गोरेगावकर काहीसे नाराज झाले होते. मागील काही दिवसांपासून शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी माजी आमदार गोरेगावकर यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे गोरेगावकर हे शिंदे सेनेत प्रवेश करतील हे स्पष्ट होऊ लागले होते. त्यानंतर रविवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी त्यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांचा शिंदे सेनेचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट झाले होतं. तर खुद्द गोरेगावकर यांनी ही भूमिका जाहीर केली होती. दरम्यान आज दुपारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार गोरेगावकर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संतोष बांगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, भास्करराव बेंगाळकर व युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम, संजय देशमुख, द्वारकादास सारडा, कांतराव हराळ, तालुका प्रमुख अमोल खिल्लारी, बालाजी गावंडे, रुपाजी पाटील, मदन शेळके, धीरज देशमुख, अमोल जमदाडे, भास्करराव बेंगाळकर, गजानन पोहकर, शेख नईम, शेख नौमान, कुशालराव हराळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान माजी आमदार गोरेगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे जिल्हाभरात शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे सेनेला मोठा फायदा होणार असून राजकीय समीकरणे बदलणार आहेत. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ, सेनगाव, हिंगोली. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.